नमस्कार। शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद विभागून घ्यायचं असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला होता। असा दावा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने करत आहेत। भाजपकडून मात्र त्याचा सातत्याने इन्कार केला जात आहे। याच मुद्द्यावरूनच 2019च्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपची युती तुटली होती। उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजप सोबत जात मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या एकनाथ शिंदे यांनीही भाजपचीच री ओढली होती। मात्र आता शिंदे यांच्याच एका आमदारानेही 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता असे सांगत भाजपला धक्का दिला आहे। उद्धव ठाकरे यांची 7 आणि 8 मार्च असे 2 दिवस धाराशिव जिल्ह्यात जनसंवाद यात्रा झाली। या यात्रेदरम्यान उमरगा येथे आयोजित सभेत त्यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली। मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शहा यांनी मुख्यमंत्रीपद विभागून घेण्याबाबत शब्द दिला होता याचा पुनरुच्चार त्यांनी केला। यासाठी त्यांनी तुळजाभवानी मातेची शपथ घेतली। तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन सांगतो की मी खोटे बोलत नाही। अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपद प्रत्येकी 2.5 वर्ष विभागून घेण्याबाबत शब्द दिला होता असं ठाकरे यांनी जाहीर सभेत म्हटलंय। तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन कोणी खोटे बोलत नाहीत अशी श्रद्धा लोकांमध्ये आहे। त्यामुळे ठाकरे यांनी भाजपची एक प्रकारे कोंडी करून टाकली आहे। लोकसभा मतदारसंघाच्या वाटपावरून महायुतीत तिढा निर्माण झालाय। महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपकडून एक आकडी जागा देण्यात येणार आहे अशी चर्चा देखील सुरू झाली आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षात नाराजी निर्माण झाली आहे। शिवसेना शिंदे गट यांचे नेते रामदास कदम यांनी यावरून भाजपला फैलावर घेतले आहे। त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चोख उत्तर दिलंय। भाजपचे सर्वाधिक आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालंय असं म्हणत फडणवीस यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नसतं तर भाजपाला सत्तेत याची संधी मिळाली नसती असं कदम यांचं म्हणणं आहे। मंत्रिपद न मिळाल्यामुळे सतत आगपाखड करणारे आमदार संजय शिरसाट यांनी आता या वादात उडी घेतलीये। उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत जायचं नव्हतं, मात्र 2019च्या निवडणुकीनंतर प्रत्येकी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद विभागून घ्यायचं ठरलं होतं असा दावा शिरसाट यांनी केला आहे। उद्धव ठाकरे हे तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन जे सांगत आहेत त्याला शिरसाट यांनी एक प्रकारे दुजोरा दिला आहे। जागा वाटपावरून निर्माण झालेल्या नाराजीतून शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं असून त्यामुळे भाजपची ही कोंडी झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या दाव्याला खोटे ठरवत असून मुख्यमंत्रीपद विभागून घेण्याचा शब्द अमित शहा यांनी दिला नव्हता असं यापूर्वी स्पष्ट केलं होतं। मुख्यमंत्री शिंदे यांच्या दाव्याला आता त्यांच्याच आमदाराने तडा दिला आहे। आमदार शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे जे बोलत आहेत तेच खरे आहे असा संदेश ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गेला आहे। ते भाजपला आणि शिंदे गटालाही परवडणार नाही। त्याच वेळी शिरसाट यांनी ठाकरे यांना भाजप सोबत जायचं नव्हतं असंही स्पष्ट केलं आहे। असं असलं तरी सध्याच्या घडीला शिरसाट यांचं हे वक्तव्य भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठीच अडचणीचं ठरणार आहे। कारण एकच दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन तसा दावा केला होता। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आमदार शिरसाट हे आघाडीवर होते। त्यांनी वेळोवेळी ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियावर कठोर टीका केली आहे। मात्र मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली नाही, विस्तारातही त्यांना डावलण्यात आलंय। त्यामुळे ते स्वाभाविकपणे नाराज होतेच। आता जागा वाटपावरून भाजप सोबत मतभेद निर्माण झाल्यामुळे आमदार शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं आहे। तसे करताना त्यांनी भाजपसह ठाकरे यांच्यावरही बाण सोडला आहे। मात्र हा बाण भाजपच्याच अधिक जिव्हारी लागेल असा आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।